स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत आपण पाहतोय की सायली अर्जुनचं लग्न कोणी स्वीकारलेलं नाहीये. तसंच प्रिया ही आशूसोबत लग्न करून सुभेदारांच्या घरात आली आणि हीच गोष्ट रविराज यांना पटलेली नसल्यामुळे ते सायली आणि अर्जुनचा रागराग करतात. अशातच आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. रामनवमी विशेष भागात सायली आपल्याला कीर्तन सादर करताना दिसणार आहे. किल्लेकरांच्या घरी कीर्तनाचा कार्यक्रम असतो. सायली प्रतिमाला सांगते की घरी सगळ्यांना फोन करून बोलवा. सायलीने सांगितल्याप्रमाणे प्रतिमा घरी फोन करून सगळ्यांना कीर्तनासाठी आमंत्रण देते. किल्लेकरांच्या घरी कीर्तनासाठी सगळे जमतात. सायली देखील कीर्तन सादर करते. सायलीच्या मधुर आवाजात सगळेच कीर्तनात मग्न होतात. सायली सोबतच ह भ प माधवी माळी उगळे याही असतात. त्या श्रीरामाच्या वनवासाची कथा सांगतात. यानंतर सायली भावूक होते आणि ती म्हणते की माझ्यामुळे जर या कुटुंबातील दुरावा मिटणार असेल तर मी ही वनवासाला जायला तयार आहे. आपल्याला ठाऊक आहे की सुभेदार आणि किल्लेदार हे दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत आणि या सगळ्याला अर्जुनने प्रियाऐवजी सायलीशी लग्न केले हेच कारण असतं. याच सगळ्यामुळे सायली घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. सायली रविराज यांना कुटुंबातील ही दरी मिटवून पुन्हा एकत्र यायला सांगते आणि असं बोलून सायली घराच्या बाहेर पडते. पण घराच्या बाहेर पाय ठेवताच मागून रविराज तिला आवाज देतात आणि थांबवतात. श्रीरामचंद्रांनी कुटुंबातला सलोखा राहावा म्हणून वनवास पत्करला. माझ्यामुळे जर या कुटुंबात नक्की दरी मिटणार असेल तर मीही वनवासाला तयार आहे. त्यामुळे आता या दोघांमधील गैरसमज दूर होऊन पुन्हा एकदा आपल्याला सायली आणि रविराज ही बाप लेकीची जोडी पाहायला मिळणार आहे. तसंच आता मालिकेत येणाऱ्या भागात सायलीमुळे रविराज पुन्हा एकदा सर्वांसोबत आधीसारखं बोलू लागतील. मालिकेतील हा नवीन ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.